सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव येवला महामार्गावरील आंचलगाव पाटीजवळ गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास कंटेनर ट्रक आणि कोंबड्यांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा भीषण तिहेरी अपघात झाला। या अपघातात तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून पिकअप मधील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कोपरगावकडून येवल्याकडे येणारा कंटेनर आणि येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने येणारा ट्रक यांच्यात आंचलगाव पाटीजवळील गतिरोधावर समोरासमोर जोरदार धडक झाली। या धडकेनंतर मागून येणाऱ्या कोंबड्यांनी भरलेला पिकअप वाहन देखील नियंत्रण सुटल्याने अपघातात सापडला। अपघाताची तीव्रता इतकी होती की तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पिकअप मधील मोठ्या प्रमाणातील कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात तर वाहन चालक जखमी झालेत। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस स्थानिक निरीक्षक आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केला। अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले। दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून गतिरोधक वाहनांचा वेग किंवा अन्य तांत्रिक कारणाचा तपास पोलीस करत आहेत। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रलंबित कायदेशीर प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याअंतर्गत अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे। 15 दिवसांच्या विशेष मोहिमेत 146 प्रकरणांची निर्गती करण्यात आली। अनेक कारणांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूच्या नोंदी तपास प्रलंबित राहतो। मृतांच्या नातेवाईकांना वेळेत न्याय मिळावा, विमा द्यावे किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया सुलभ व्हाव्या आणि शासकीय दप्तरांवरील कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। श्रीगोंदा शहरातील दिल्ली वेशी नजीक काही अज्ञात व्यक्तींनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्याने वेशीच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला आहे। काही दिवसात ही वेस नामशेष होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे। शहरातील दिल्ली वेस येथे जेसीबी यंत्राच्या सहाय्याने केलेले खोदकाम तत्काळ थांबवण्यात येऊन पूर्ववत करण्यात यावे यासाठी शिवदुर्ग ट्रॅक्टर्स फाउंडेशन संस्थेतर्फे आमदार विक्रमसिंह पाचपुते, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले। अकोल्यात भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सोनाली नाईकवाडी यांनी भाजपाच्याच माजी आमदार वैभव पिचड गटाच्या वैष्णवी धुमाळ यांचा 11 विरुद्ध 6 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद मिळवलंय। अकोला नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 17 नगरसेवकांच्या उपस्थितीत झाली। त्यांना मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी सहाय्य केलं। नगरसेवकांनी हात उचलून आवाजी मतदानाने ही निवड केली आहे। महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही। वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान केलं जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
जुलै महिन्यात तालुक्यात झालेल्या पावसामुळे काही गावांना पाणी उपलब्ध झाल्याने 5 टँकर बंद करण्यात आल्यात. सध्या 19 गावे, 48 वाड्या, 17 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा पडल्याने पाणी टंचाई जाणवत होती, त्यामुळे मार्च महिन्यातच काही गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. तर एप्रिल मध्ये ही संख्या वाढली. जून अखेर 31 गावे व 75 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. मात्र जुलै महिना सुरू होता संगमनेर तालुक्यात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव चौकीजवळ अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र पोल्ट्री फार्मच्या पिकअप वाहनातील अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला असून 4ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा झाल्याने घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. विवाह करण्याच्या आमिषाने अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात शहापूर येथील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील युवतीने दिलेल्या फिर्यादीत महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आरोपीने मैत्री करून मोबाईल मध्ये छायाचित्र काढलं. हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे. दीपक बाळासाहेब देवकर, बाळासाहेब जनार्दन देवकर, रुक्मिणी देवकर, सत्यम देवकर, सिद्धी कोळगे व जनार्दन देवकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाथर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या मिरी दूर क्षेत्राचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी पोलिसांनी जवखेड खालसा परिसरात छापा टाकून सुमारे 2,79,000 रुपये किमतीचा 18 किलो 600 ग्राम वजनाच्या गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी अल्ताफ हसन शेख याला अटक करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी NPDS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.